श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. हाच भगवान गोपाल कृष्ण म्हणून तुमच्या घरी जन्माला आलेला आहे आणि तो तुम्हा सर्वांचं परम कल्याण करणार आहे. सर्व गोप गोपिका आणि गायींना हा अतिशय आनंद देईल, प्रेम देईल. याच्यामुळेच तुम्ही मोठमोठ्या संकटातून सहज पार पडाल. हा इथे असल्यामुळे तुमच्यावर अनेक संकटे येऊन सुद्धा त्याचं काहीच तुम्हाला जाणवणार पण नाही आणि त्रासही होणार नाही. जो कोणी भाग्यवान या बालकृष्णावर प्रेम करेल, शत्रू देखील त्यांचा पराभव करू शकणार नाही. हे नंद राजा, गुण, संपत्ती, औदार्य, सौंदर्य, कीर्ती आणि प्रभाव यामध्ये तुझा हा पुत्र भगवान नारायणांसारखाच आहे आणि हे तू निश्चितपणे जाणून घे आणि अत्यंत प्रेमाने त्याचं संगोपन कर, रक्षण कर. अशा प्रकारे नंदाला समजावून सांगून गर्गाचार्य आपल्या आश्रमाकडे परत निघून गेले. इकडे आता बलराम आणि कृष्ण हे दोघेही आपल्या बाललीला करू लागले आणि एकापेक्षा एक असे पराक्रम ही छोटी लहान मुले करू लागली. आता ते हळूहळू चालू पण लागले. हे दोघे भाऊ रांगत पण होते, चालत पण होते आणि गोकुळाच्या धुळीतून फिरत होते. त्यावेळेला यांच्या पायातील पैंजण आणि त्यामध्ये अडकवलेले घुंगरू अत्यंत सुंदर मंजूळ असा नाद करत होते आणि यांच्या पायातल्या घुंगरांचा आवाज ऐकून साऱ्या गोपिका अत्यंत प्रेमाने यांच्याकडे पाहत असत आणि आपापल्या मनामध्ये मोठ्या आनंदाने म्हणत असत, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत कृष्णचंद्र, बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत कृष्णचंद्र, रामचंद्र कृष्णचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, कृष्णचंद्र रामचंद्र. अशा प्रकारे सगळीकडे आनंदी आनंद चालला होता. या दोघांच्या स्पर्शाने गोकुळातली सारी धूळ सुद्धा पवित्र झाली होती. धुळीमध्ये माखून ते आणखीनच सुंदर दिसत होते. हे दोघे रस्त्याने जात असताना पाहून गोपिकांच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागत. त्यांना पान्हा फुटे. त्या या दोघांनाही आपल्या स्तनांशी कवटाळून धरत आणि स्तनपान करवत. हे दोघेही गोकुळातल्या साऱ्याच स्त्रियांचं दूध पीत असत. अधूनमधून त्यांच्याकडे बघत असत. मंद मंद स्मित हास्य करत असत. त्या साऱ्या गोपिकांना काय आनंद होत असेल.
अरे प्रत्यक्ष भगवंताला स्तनपान करण्याचं भाग्य त्यांना प्राप्त झालं. अहो भाग्य त्या गोपिकांचं. या छोट्याशा कृष्णाला दूध पाजताना त्यांचं ऊर भरून येत असत. स्तनातून दुधाच्या धारा पाझरत असत. आणि हा गोपाळ कृष्ण सुद्धा इतका लबाड होता की एकीचं दूध पिऊन झालं की दुसरीच्या स्तनाला चिकटायचा, तिचं पिऊन झालं की तिसरीच्या स्तनाला चिकटायचा. याची भूक तरी किती मोठी होती म्हणावी. इतक्या जणींचं दूध पिऊन सुद्धा हा पुन्हा दूध प्यायला तयारच. साऱ्यांना मोठं आश्चर्य वाटत असे की याचं पोट आहे का काय. अगं आत्ताच मी पाजलंय त्याला, तू घेऊ नकोस, अशी एक दुसरीला सांगे. ती म्हणे अगं आता तो पितोय परत, मी काय करू. अशा प्रकारे त्यांचे संवाद होत असत. आणि हा लबाड कृष्ण साऱ्याच गोपिकांची इच्छा पूर्ण करत असे. प्रत्येकीला याला स्तनपान देण्याची इच्छा होत असे. आणि प्रत्येकीची इच्छा हा भगवंत तृप्त करत होता. त्याचा गोबरा गोबरा भाबडा भाबडा चेहरा पाहून, त्याचा तो कृष्णवर्ण पाहून, त्याचं ते मधुर हास्य पाहून साऱ्या गोपिका सुखावून जायच्या. त्यावेळेला गोकुळामध्ये घरोघरी सगळ्या गोपिका हे भजन गात असत. अधरम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम हसितं मधुरं चलितं मधुरं वचनं मधुरं हरणं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं वदनं मधुरं हसितं मधुरं वचनं मधुरं भ्रमितं मधुरं नृत्यं मधुरं गीतं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं मधुराधिपते अखिलं मधुरं. असं सारं मधुर 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 होतं. तो कृष्ण मधुर होता, त्याचं मुख कमल मधुर होतं, त्याचे इवले इवलेसे हात मधुर होते, त्याचे इवले इवलेसे पाय मधुर होते, त्याचं हसणं मधुर होतं, त्याचं बघणं मधुर होतं, त्याचं पाहणं मधुर होतं, त्याचा मिश्किल स्वभाव मधुर होता, त्याचं बोबडं बोबडं बोलणं मधुर होतं, त्याचं चालणं मधुर होतं, त्याचं नाचणं मधुर होतं, त्याचं रांगणं मधुर होतं, त्याचं उभं राहणं मधुर होतं, त्याचं बागडणं मधुर होतं, त्याचा रंग मधुर होता, त्याचं अंग मधुर होतं, त्याची वस्त्रे मधुर होती,
त्याने डोक्यामध्ये लावलेलं मोरपीस मधुर होतं. त्याच्या गालावर पडणारी खळी मधुर होती. त्याचं हसणं मधुर होतं, त्याचं दिसणं मधुर होतं. असा हा मधुर 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 असणारा गोपाल कृष्ण, त्याचं सर्व काही मधुर मधुर होतं. आणि या मधुर अशा गोपाल कृष्णामध्ये साऱ्या गोपिका हरवून जायच्या, मधुरामध्ये त्या अधीर व्हायच्या. हे मधुरा पान करण्यामध्ये त्यांचा दिवस कसा जायचा त्यांना कळतच नसे. गोकुळातल्या गोपिका, गोकुळातल्या गायी, गोपिका हे सारे आपलं देहभान विसरून त्या गोपाल कृष्णामध्ये गुंगून जात, रंगून जात, रमून जात. त्या कृष्णाकडे किती पाहू, त्याला किती घेऊ, त्याला किती हृदयाशी कवटाळू, साऱ्या जणी आसुसलेल्या असत. आणि तो भगवान गोपाल कृष्ण सुद्धा सर्वांच्याकडे जात असे, आपला प्रेमळ कटाक्ष त्यांच्यावर टाकत असे, कृपादृष्टी त्यांच्यावर टाकत असे, त्यांना तृप्त करत असे, त्यांच्याबरोबर खेळत असे, त्यांच्याबरोबर बागडत असे. तो पुढे पुढे पळत असे, या मागे मागे धावत असत. हळूहळू चालत, दुडू दुडू धावत, हळूहळू चालत, दुडू दुडू धावत, आला ग माझ्या अंगणी, हरी आला ग माझ्या अंगणी. लुटू लुटू चालत, दुडू दुडू धावत, आला ग माझ्या अंगणी, हरी आला ग माझ्या अंगणी. कृष्ण आला ग माझ्या अंगणी. काय करू मी, कशी करू मी, या कृष्णाला कशी धरू मी. काय करू मी, कशी करू मी, या कृष्णाला कशी धरू मी. पुढे पुढे धावे, दुडू दुडू धावे, कशी याला ग बाई पकडू ग मी, कशी याला ग बाई धरू ग मी. दुडू दुडू धावत, लुटू लुटू चालत, आला ग माझ्या अंगणी, हरी आला ग माझ्या अंगणी. कृष्ण आला ग माझ्या अंगणी. अशा प्रकारे या मधुर 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 असणाऱ्या गोपाल कृष्णाचं आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या त्याच्या दादा असणाऱ्या बलराम, या राम आणि कृष्ण जोडीचं साऱ्या गोकुळाला मोठं आश्चर्य वाटत असे. राम आणि कृष्ण दोन्ही एकत्रच असत. आणि आता ते दोघेच नव्हते, तर त्यांच्याबरोबर गोकुळातली अनेक मुलं त्यांचे मित्र झाले होते. आणि आता ती सारी मुलं एकत्र हिंडत असत, एकत्र खेळत असत.
त्यामध्ये पेंद्या होता, वाकड्या होता, बोबड्या होता, लंगड्या होता, असे अनेक मित्र त्यांचे होते. गोपाल कृष्ण आणि बलराम हे जणू काही त्यांचे आदर्श होते. हे दोघे जे काही सांगत ते बाकीची मुलं त्याप्रमाणे करत असत. आता या दोघांचं रांगणं आणि बागडणं संपलं आणि आता हळूहळू ते गोकुळामध्ये हिंडू फिरू लागले. सारं गोकुळ ते हिंडत असत. त्यांच्या चरणकमलांची धूळ लागून या गोकुळाची सारी भूमी पवित्र होऊन गेली. तिथले सारे गोप गोपिका प्रसन्न झाले, पवित्र झाले. गाई गुरे यांच्या आगमनाची वाट पाहायला लागली. राम आणि कृष्ण या दोघांना पाहून सर्व गोकुळाला आनंद होत असे. गोपाल कृष्ण भगवान की जय, रामचंद्र भगवान की जय, राम कृष्ण भगवान की जय.